येणाऱ्या काळामध्ये श्री रामनवमी, श्री हनुमान जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इतर उत्सव कार्यक्रमाचे आयोजन भुसावळ शहरात विविध ठिकाणी केले जाते व विविध ठिकाणाहून अशा मिरवणूक देखील काढल्या जातात। त्यात पार्श्वभूमीवर भुसावळ बाताबे पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी नव्याने नियुक्त झालेले पी.आय. गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली। यावेळी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, प्राध्यापक बडेसर व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून आलेल्या मान्यवरांना मार्गदर्शन केले व येणारे सण उत्सव आनंदात व सलोख्याने साजरे करावे या उद्देशाने प्रयत्न करणार असे देखील सर्वांनी एकत्रितपणे आपले मनोदय व्यक्त केले व पोलिसांच्या वतीने देखील काही सूचना सार्वजनिक उत्सव साजरे करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या। सालाबाजाप्रमाणे आपण मीटिंग घेतो आणि सर्वसामान्य सदस्य या ठिकाणी उपस्थित राहतात, परंतु ज्यावेळेस असं दिसून आलंय त्यावेळेस आपली कुठलेही कार्यक्रम शांतता कमिटीचे मेंबर्स मिरवणुकीमध्ये या ठिकाणी जसे उपस्थित आहेत तसेच मिरवणुकीच्या ठिकाणी सुद्धा आणि ज्या ठिकाणी महत्वाचे जे कार्यक्रम सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून असतात त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त उपस्थित द्यावी। त्यामुळे सर्व शांतता कमिटीचे मेंबर्स पाहिलं तर भुसावळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हा मला जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा उत्सव असतो आणि त्याला असं टेन्शन वगैरे ह्या नावाची गोष्ट असते, म्हणजे अत्यंत शिस्तबद्धतेने करतात। त्याबाबत 11 तारखेची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये मी सविस्तर सूचना दिली। सिटी आहे जंक्शन असल्यामुळे विविध जाती धर्माचे म्हणजे मी तर म्हणेन की भारत देशात जेवढ्या जाती धर्माचे लोक राहत असतील त्या सर्व जाती धर्माचे लोक या भुसावळ शहरामध्ये आढळतात। तसेच भारत देशामध्ये जेवढे राजकीय पक्ष असतील त्या सर्व राजकीय पक्षाचे नेते सुद्धा या भुसावळ शहरात आढळतील। भुसावळ एवढे राजकीय पक्षाचे नेते जगात कुठंच नसतील। प्रत्येक जे केंद्रामध्ये ज्या ज्या पक्षाचं आपलं नाव ऐकू येणार नाही अशा सुद्धा पक्षाचे पदाधिकारी, परंतु एका गोष्टीत म्हणावं लागेल की इथं कुठलेही वादविवाद, कुठलेही जाती दंगल किंवा कुठल्याही प्रकारच्या मोठ्या घटना या शहरात घडत नाही। आदरणीय गायकवाड साहेब, युवराज भाऊ लोणारी, आदरणीय नेवे सर, आयुष्यमान प्रमोद भाऊ, आशिष सेठ आणि सर्व पत्रकार बंधू, सर्व पक्षाचे सर्व पक्षीय सर्व नेतागण कार्यकर्ता